नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजचा आपला व्हिडिओ पूर्णपणे प्रॅक्टिस बेस होणार आहे. कारण आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत ऍक्शन रिलेटेड सेंटेन्सेसची. ऍक्शनचा अर्थ होतो कोणतेही काम करणे आणि आज आपण अशाच काही सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणार आहोत. तर फ्रेंड्स, जर तुम्ही बिगिनर आहात आणि तुम्ही आत्ता इंग्लिश बोलायला स्टार्ट केलं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. कारण आज तुम्ही प्रॅक्टिस सोबतच नवीन शब्द देखील शिकणार आहात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, मी खेळत आहे. खेळणे याचा अर्थ होतो प्ले, पण वाक्य काय आहे, मी खेळत आहे म्हणजे खेळण्याची ऍक्शन सुरू आहे. त्यामुळे आपण प्लेला आयएनजी लावणार आणि वाक्य काय होईल, आय एम प्लेइंग. आणि तुम्हाला माहिती आहेच की आय सोबत आपण नेहमी एमचा यूज करतो, तर वाक्य काय होईल, आय एम प्लेइंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी खेळत नाही आहे. खेळण्याच्या अपोजिट मी खेळत नाही आहे, तेव्हा आपण काय म्हणणार, आय एम नॉट प्लेइंग. व्हेरी इझी, आय एम नॉट प्लेइंग. मी लिहत आहे, आय एम रायटिंग. लिहिणे याचा अर्थ होतो राईट, तर वाक्य काय झालं, आय एम रायटिंग. जर आपल्याला म्हणायचं मी लिहत नाही आहे, तेव्हा आपण म्हणणार, आय एम नॉट रायटिंग. मी लिहत नाही आहे, आय एम नॉट रायटिंग. मी ऐकत आहे. ऐकणे याचा अर्थ काय होतो, लिसन, पण वाक्य काय आहे, मी ऐकत आहे, त्यामुळे आपण काय म्हणणार, आय एम लिसनिंग. नेक्स्ट, मी नाही ऐकत आहे, तेव्हा आपण काय म्हणणार, आय एम नॉट लिसनिंग. मी नाही ऐकत आहे, आय एम नॉट लिसनिंग. ती पाहत आहे, वाक्य काय होईल, शी इज सीइंग. पाहणे याचा अर्थ काय होतो, सी किंवा वॉच असा देखील होतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी गात आहे. गाणे याचा अर्थ काय होतो, सिंग, तर वाक्य काय होईल, आय एम सिंगिंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी नाही गात आहे, तेव्हा आपण काय म्हणणार, आय एम नॉट सिंगिंग. मी नाही गात आहे, आय एम नॉट सिंगिंग. तो बोलत आहे, तो याचा अर्थ काय होतो, ही, तर वाक्य काय होईल, ही इज स्पीकिंग. बोलणे याचा अर्थ होतो स्पीक. तो नाही बोलत आहे, ही इज नॉट स्पीकिंग. आपण सिम्पली काय म्हणणार, ही इज नॉट स्पीकिंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ते नाचत आहेत. तेचा अर्थ होतो दे, तर वाक्य काय होईल, दे आर डान्सिंग. ते नाचत आहेत, दे आर डान्सिंग. ते नाचत नाही आहेत, तेव्हा आपण म्हणणार, दे आर नॉट डान्सिंग. ते नाचत नाही आहेत, दे आर नॉट डान्सिंग. तो येत आहे, ही इज कमिंग. येणे याचा अर्थ काय होतो, कम. ही इज कमिंग. तो नाही येत आहे, ही इज नॉट कमिंग. सिम्पली आपण म्हणणार, ही इज नॉट कमिंग. ते जात आहे. जाणे याचा अर्थ काय होतो, गो, पण जात आहे म्हणून आपण गोला आयएनजी लावणार. वाक्य काय होईल, शी इज गोईंग. ती नाही जात आहे, शी इज नॉट गोईंग. ती नाही जात आहे, शी इज नॉट गोईंग. नेक्स्ट सेंटेन्स, मी विचार करत आहे. विचार करणे याचा अर्थ काय होतो, थिंक, पण आपण विचार करत आहोत, त्यामुळे आपण काय म्हणणार, आय एम थिंकिंग. मी विचार करत आहे, आय एम थिंकिंग. मी सांगत आहे. सांगणे याचा अर्थ काय होतो, टेल. वाक्य काय होईल, आय एम टेलिंग. मी सांगत आहे, आय एम टेलिंग. मी देत आहे, आय एम गिविंग. देणे याचा अर्थ काय होतो, गिव, पण देत आहोत, त्यामुळे गिविंग, आय एम गिविंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ती घेत आहे. घेणे याचा अर्थ होतो टेक, तर वाक्य काय होईल, शी इज टेकिंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आम्ही चालत आहोत. चालणे याचा अर्थ काय होतो, वॉक, पण चालत आहोत, त्यामुळे वी आर वॉकिंग. ऍक्शन सुरू आहे. कशाची ऍक्शन, चालण्याची, त्यामुळे वी आर वॉकिंग. तो धावत आहे. धावणे याचा अर्थ काय होतो, रन. तो धावत आहे, तर काय म्हणणार, ही इज रनिंग. मी बोलत आहे, आय एम टॉकिंग. मी बोलत आहे, बोलण्याचा अर्थ होतो टॉक. स्पीकही होतो आणि टॉकही होतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी पेपर वाचत आहे. पेपर म्हणजे वर्तमानपत्र. मी पेपर वाचत आहे, तेव्हा आपण काय म्हणणार,
आय एम रीडिंग न्यूजपेपर. मी जेवण करत आहे. मी जेवण करत आहे. तर वाक्य कसं होईल? आय एम इटिंग फूड. आय एम इटिंग फूड. ती हसत आहे. शी इज लाफिंग. हसणे याचा अर्थ काय होतो? लाफ. ती हसत आहे. शी इज लाफिंग. मी साफसफाई करत आहे. साफसफाई याचा अर्थ होतो क्लिनिंग. वाक्य काय होईल? आय एम क्लिनिंग. जर आपल्याला म्हणायचंय मी साफसफाई करत आहे तेव्हा आपण म्हणणार आय एम क्लिनिंग. नेक्स्ट आहे ती ओरडत आहे. ओरडणे याचा अर्थ होतो स्कोल्ड. ती ओरडत आहे. शी इज स्कोल्डिंग. मी ओढत आहे. आपण एखादी वस्तू ओढत आहोत तेव्हा आपण काय म्हणणार? आय एम पुलिंग. ओढणे. ओढणे याचा अर्थ होतो पुल. मी ओढत आहे. आय एम पुलिंग. मी मदत करत आहे. मदत करणे म्हणजे हेल्प. मी मदत करत आहे. आय एम हेल्पिंग. आय एम हेल्पिंग. मी ढकलत आहे. ढकलणे जेव्हा आपण एखादी वस्तू ढकलतो तेव्हा आपण म्हणतो ना मी ढकलत आहे तेव्हा आपण काय म्हणणार? आय एम पुशिंग. फॉर एक्झाम्पल आपण दरवाजा ढकलतो तेव्हा आपण काय म्हणणार? आय एम पुशिंग. ती रडत आहे. शी इज क्राईंग. रडणे याचा अर्थ काय होतो? क्राय. ती रडत आहे. शी इज क्राईंग. ती घालत आहे. घालणे याचा अर्थ काय होतो? वेअर. ती घालत आहे. शी इज वेअरिंग. ती मला बोलवत आहे. बोलवणे याचा अर्थ काय होतो? कॉल. ती मला बोलवत आहे. शी इज कॉलिंग मी. काय म्हणणार आपण? शी इज कॉलिंग मी. ती तुला बोलवत आहे. जर आपल्याला म्हणायचं ती तुला बोलवत आहे तेव्हा आपण काय म्हणणार? शी इज कॉलिंग यू. ती तुला बोलवत आहे. शी इज कॉलिंग यू. ती स्वयंपाक करत आहे. शी इज कुकिंग फूड. स्वयंपाक करणे याचा अर्थ होतो कुकिंग फूड. ते प्रयत्न करत आहेत. प्रयत्न करणे म्हणजे ट्राय. वाक्य काय होईल? दे आर ट्राईंग. ते प्रयत्न करत आहेत. दे आर ट्राईंग. तर फ्रेंड्स आज आपण पाहिले ऍक्शन रिलेटेड सेंटेन्सेस. आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी ऍक्शन सुरू असेल तेव्हा इंग्लिशमध्ये ते वाक्य कसं बोलायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग.